एक तालुका एक क्लस्टर करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला होता, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु या सगळ्या क्लस्टरच्या योजना राबवत असताना आज आपल्याकडे 186 प्रकल्प हे मंजूर झालेले आहेत आणि त्या प्रकल्पाची किंमत 1916.15 कोटी एवढी आहे. याच्यामध्ये 124 प्रकल्प कार्यान्वित आपण जे झाले म्हणून सांगितले, ही देखील वस्तुस्थिती खरी आहे. ती यादी पूर्ण मी पटलावर देखील ठेवेन आणि सन्मान्य सदस्यांना देखील पाठवून देईन. राज्याचे एकूण 487.21 कोटी रुपये अनुदान हे वितरित झालेलं आहे. केंद्राचे 439.46 कोटी एवढं अनुदान वितरित झालेलं आहे. असं एकूण 926.67 कोटी अनुदान हे वितरित झालेलं आहे आणि 124 प्रकल्पांमधनं 30,000 हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती देखील झालेली आहेत. विदर्भामध्ये 124 पैकी 17 प्रकल्प हे विदर्भातले आहेत आणि त्या विदर्भातल्या प्रकल्पांना 120.18 कोटी रुपये अनुदान आपण वितरित केलेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी एक क्लस्टर होऊ शकलं नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु ही वस्तुस्थिती खरी असताना त्याच्यामधल्या अडचणी देखील आहेत, त्या देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याचा आराखडा तयार करत असताना राज्य शासनाकडनं आपल्याला अनुदान पाहिजे की केंद्र शासनाकडनं अनुदान पाहिजे, हे देखील क्लॅरिफिकेशन आपल्याला द्यावं लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हिस्सा भरण्यामध्ये जी अडचण येते, कारण 70 ते 80% अनुदान आपण देतो. जर 70% अनुदान आपण दिलं तर 30% संबंधितांनी भरायचं, म्हणजे 30% भरताना त्यांना अडचणी येतात. या अडचणी जर दूर झाल्या तर ही क्लस्टर व्हायला काही अडचण येणार नाही. काही प्रकल्पांची मशिनरी, सन्मान्य सभापती महोदय, काही प्रकल्पांची मशिनरी म्हणण्यापेक्षा माझ्या जिल्ह्यातली जर उदाहरण द्यायची झाली तर अनेकांनी ही मशिनरी परदेशातनं आणण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही परदेशातनं मशिनरी आणत असताना क्लिअरन्सचे जे विषय आहेत त्याच्यामुळे देखील या क्लस्टरला अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे काही संयुक्तिक कारणं जी आहेत याच्याकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु एक तालुका एक क्लस्टर ही जी संकल्पना महाराष्ट्र शासनाची आहे ती भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही प्रत्यक्षात उतरवू, एवढंच मी सभागृहाला आश्वस्त करतो.